नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला एक खूप उपयुक्त अशी रेसिपी सांगणार आहे। माझी मुलगी आता 2 वर्षांची झाली आहे आणि तुम्हाला माहितच आहे की मुलांना या वयात ड्रायफ्रुट्स खाणं म्हणजे खूपच अवघड असतं। त्यासाठी मी तिला दुधातून सुद्धा ड्रायफ्रुट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तिने काही ते खाल्लं नाही। नॉर्मल सुद्धा दिलं तरी सुद्धा ती काही खात नव्हती। त्यानंतर मग म्हणूनच मी असा एक विचार केला की ड्रायफ्रुट्सची पावडर आधीच करून ठेवलेली आहे आणि त्याच पावडरपासून मी आज बनवणार आहे हेल्दी, टेस्टी आणि ड्रायफ्रुट्स असे चॉकलेट्स। आता हे चॉकलेट्स मुलांना तर फारच आवडतात, हो की नाही? हां, आपल्याला हेल्थसाठी खूप फायदेशीर आहेत। त्यामुळे तर ही रेसिपी आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। चला करूया आपण रेसिपी। त्यासाठी आता लागणारं साहित्य आहे हे ड्रायफ्रुट्सची पावडर मी आधीच केलेली आहे। त्यानंतर मी हे खजूर घेतलेले आहेत आणि हे चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे। मोर्डेचं डार्क चॉकलेट कंपाऊंड आहे, हे तुम्ही तुमच्या लहान बाळांना देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये। त्यानंतर इथे एक मी पातेलं घेतलं आहे, त्यावर मी एक असं भांडं ठेवलेलं आहे आणि इथे मी चॉकलेट मेल्ट करण्यासाठी ठेवणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला आता हे कंपाऊंड मेल्ट करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण हे अशा पद्धतीने आपण क्रश करून घ्यायचंय, जेणेकरून ते पटकन मेल्ट होतं। तुमची किती ड्रायफ्रुट्सची पावडर आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही चॉकलेट सुद्धा घेऊ शकता। अशा पद्धतीने मी चॉकलेट क्रश करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी आता मला हे जे काही आपले खजूर आहेत ते हे खजूर मी तुपामध्ये फ्राय करून घेते आणि ही सगळी तयारी होईपर्यंत हे पाणी आपल्याला बॉइलिंगसाठी ठेवायचं, जेणेकरून आपलं चॉकलेट हे लगेच मेल्ट होईल। आता हे खजूर आणि हे ड्रायफ्रुटची पावडर यांचं एकजीव करून घ्यायचे। आता इथे आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं चॉकलेट लगेच मेल्ट व्हायला लागलंय। चॉकलेट मध्ये आपण घालणार थोडंसं तूप, तुम्ही बटर सुद्धा घालू शकता। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी चॉकलेटची यायला हवी। मस्त मेल्ट झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। इथे मी आता मोल्ड घेतलेले आहेत, हे बघा। आधी थोडंसं चॉकलेट मी यामध्ये स्प्रेड करून घेतलेलं आहे मोल्ड मध्ये आणि थोडंसं, जास्त नाही, अशा पद्धतीने मी हे भरणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी आता चॉकलेट्स मोल्ड मध्ये टाकून घेतलेले आहेत। आता मी याला फ्रीज मध्ये 15 मिनिटां सेट करण्यासाठी ठेवणार आहे, नंतर तुम्हाला दाखवते सेट झाल्यानंतर। त्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे मोल्ड अवेलेबल नसतील तर तुम्हाला एक आयडिया दाखवते। हा जो काही आपला ड्रायफ्रुट्स आणि खजूरचा जे हे मिश्रण आहे, एक तर याचे असे छोटे छोटे लाडू करून तुम्ही चॉकलेटमधनं डीप करून ते सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवलं तरी ते छान होतील।
आणि तसं सुद्धा तुम्हाला नसेल करायचे तर आपण जशा पद्धतीने वडी करतो तर त्या वडी असं पातळ थापून घ्यायचं आणि त्याची वडी करायची. ड्रायफ्रूटची पावडर जास्त झाली आणि खजूर कमी पडले. ठीक आहे. ते मेल्ट केलेलं चॉकलेट आहे आपलं. यातून हे आपले चॉकलेटचे बॉल काढायचे आणि ठेवून द्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने मी आता चॉकलेट मधनं डीप करून घेतलेले आहेत ते सगळे. आता मी याला सुद्धा फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे 15 ते 20 मिनिटांसाठी. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आताच मी जस्ट फ्रीज मधून हे काढलेले आहेत. छान असे सेट झालेले तर दिसत आहेत. बघूया आता आपण. मी एक चॉकलेट काढून बघते यातून. ओ वाव, खूप सुंदर असं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपले ड्रायफ्रुट्सचे चॉकलेट्स रेडी झालेले आहेत.